कैरीचं लोणचं करण्यासाठी 25 कैऱ्या स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत. 2 तासानंतर स्वच्छ पुसून याची या पद्धतीने फोडी केलेल्या आहेत. 1 वाटी मोठं मीठ, 3 चमचे हळद घातलेली आहे. रात्रभर झाकून ठेवलेलं आहे. सकाळी याला भरपूर पाणी सुटलेलं आहे. चाळणीमध्ये या फोडी ओतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर 2 ते 3 तास फॅनखाली वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर पाऊण किलो तेल कढईमध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. दुसऱ्या कढईमध्ये 7-8 लवंग, मिरे, त्याचबरोबर 1 चमचा मेथीदाणे भाजून घेतल्याची जाडसर पूड करून घेतलेली आहे. तेलाचं टेम्परेचर कमी झालं की 1 वाटी मोहरीची डाळ, त्याचबरोबर लवंग मिरीची जाडसर केलेली पूड, त्याचबरोबर हिंग घातलेला आहे 1 चमचा, बेडगी मिरची पावडर 1 वाटी, 2 चमचे हळद, 1 वाटी भरून बारीक मीठ, त्याचबरोबर बेडेकर मसाला 1 वाटी घातलेला आहे. हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. या फोडींना 1.5 वाटी गूळ लावून घेतलेला आहे. त्यानंतर हे थंड केलेलं मिश्रण यावर ओतून घ्यायचं आहे. या फोडींवर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चटपटीत असं आंबट, गोड, तिखट चटपटीत लोणचं तयार झालं.